नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 स्टेट परीक्षा 3च्या माध्यमातून सर्वच्या सर्व महाराष्ट्रातील शिक्षक त्यांचं शिक्षक भरतीचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण करत आहेत. त्यामध्येच एक महत्वाचा आस्थापना ती म्हणजे जिल्हा परिषद. आणि या जिल्हा परिषदेमध्ये भरपूर प्रमाणावरती आपल्याला पद पाहायला मिळाली. त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं तर तुमच्या मार्क्सचा विचार करता प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्यामध्ये किंवा प्रत्येकाने वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आपले प्रेफरन्स दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. 100% तुमचं काम कुठे ना कुठेतरी होईल, परंतु ज्यांचा स्कोर हा मध्यम स्वरूपाचा आहे आणि ज्याला स्वतःचा जिल्हा त्या ठिकाणी मिळालेला आहे, त्या स्वतःच्या जिल्ह्यात देखील आपल्याला आपल्या घराजवळची शाळा कशी निवडायची असते असा प्रश्न बऱ्याच माझ्या भगिनींनी, माझ्या भावांनी वेगवेगळ्या कमेंटच्या माध्यमातून केला. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ बनवत आहे. विनंती सर्वांना असेल, व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करत जा. नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की अशाच प्रकारच्या ऑथेंटिक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. आता ही जी संपूर्ण प्रक्रिया आहे जी तुमच्या समोर मी मांडणार आहे, ही संपूर्ण प्रक्रिया एक शिक्षिका ज्या की आमच्या सोबतच 2022च्या प्रक्रियेमध्ये जिल्हा परिषदेला, पुणे जिल्हा परिषदेला जॉईन झालेल्या आहेत. ज्यांनी पहिल्या फेजमध्ये त्या पुणे जिल्ह्यामध्ये सिलेक्ट झाल्या नाहीत, त्यांनी सेकंड फेजची वाट पाहिली आणि त्या ठिकाणी वाट पाहण्याच्या आधीच कन्व्हर्टेड राऊंड लागला. त्या कन्व्हर्टेड राऊंड मध्ये त्या मॅडमला अगदी पुणे जिल्हाच मिळाला. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ज्या ठिकाणी त्या राहत आहेत त्या राहत्या ठिकाणापासून अगदी 10 मिनिटाच्या अंतरावरती त्यांना त्यांची शाळा मिळाली. आता ती कशी मिळवायची असते, काय करायची असते, संपूर्ण निवड प्रक्रिया कशी आहे ते समजून घेऊया. पहिल्यांदा ज्या वेळेसला तुमचं रिकमेंडेशन येईल, तुमचं सिलेक्शन होईल, तुमची पुणे जिल्हा परिषदेला निवड झाल्याचं तुम्हाला ऐकायला मिळेल, तुमच्या सर्वांचं अभिनंदन प्रथमतः मी त्या ठिकाणी करतो. कारण की तुम्ही कुठेतरी सिलेक्ट झालेला आहात. एकूण जागा जर पाहिल्या तर एक्झाम्पल आपण पुणे जिल्ह्याला मी कन्सिडर करतोय, 593 जवळपास जागा आहेत. तुमच्या कॅटेगरीनुसार, तुमच्या समांतर आरक्षणानुसार या संपूर्ण जागा तुम्हाला विभागल्या जातील आणि त्या जागांनुसार तुमचं त्या ठिकाणी काम होणार आहे, बरोबर. आता महत्वाचा मुद्दा, तुमची पुणे जिल्ह्यामध्ये निवड झाली. आता महत्वाचा प्रश्न माझ्या भगिनींचा असतो की निवड प्रक्रियेमध्ये नक्की काय असतं. निवड प्रक्रिया एकदा झाल्यानंतर तुमची एक यादी तयार होते. शिक्षण विभाग, जो की आता समजा पुणे जिल्हा परिषदेमध्ये तुमची निवड झाली आहे, तर पुणे विभागाचे जे शिक्षणाधिकारी आहेत प्राथमिकचे, ते प्राथमिकचे एक त्या ठिकाणी तुमच्यासाठी पत्रक काढतात. शिवाय तुम्हाला तुमच्या मेल आयडी वरती असेल, तुमचा जो मोबाईल नंबर तुम्ही दिलेला आहे त्याच्यावरती देखील डॉक्युमेंट म्हणजे त्या ठिकाणी डॉक्युमेंट चेकिंग संदर्भातला मेसेज येतो. आणि महत्वाची गोष्ट, एकत्रित सर्व उमेदवारांची एक PDF असते, ज्यावरती शिक्षणाधिकाऱ्यांचा एक शिक्का असतो आणि खाली दिलेला असतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, समजा 500 उमेदवार आहेत, एकाच दिवशी 500 उमेदवार बोलवले जात नाहीत. त्या ठिकाणी त्यांचा एक क्रायटेरिया ठरलेला असतो. एक 150 ते 200 उमेदवार एकाच दिवशी त्यांचं डॉक्युमेंटेशन करायचं आणि त्यानुसार त्यांना तारीख दिली जाते. म्हणजे पहिल्या दिवशी एवढे उमेदवार, 1 ते 150, 1 ते 150, 150 ते 300 उमेदवार दुसऱ्या दिवशी, परत तिसऱ्या दिवशी, म्हणजे अशा पद्धतीने तुमच्या याद्या केल्या जातात आणि त्या याद्यांनुसार तुम्हाला एक वेळ दिली जाते. महाराष्ट्रातील जेवढ्या जिल्हा परिषदा आहेत त्या संपूर्ण जिल्हा परिषदेचा आपण जर विचार केला तर त्या जिल्हा परिषदेची पत्र तुम्हाला मिळतील. डॉक्युमेंटेशन संदर्भात तुम्हाला एक त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एक लिस्ट तुम्हाला सांगितली जाईल. ते डॉक्युमेंट्स कोणते कोणते तुम्हाला घेऊन यायचे आहेत आणि ते डॉक्युमेंट्स व्यवस्थितपणे तुम्ही तयार करा. त्या संदर्भातला मी एक व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे. महत्वाचा मुद्दा येतो की त्या ठिकाणी आता तुम्ही डॉक्युमेंटेशनला गेले, डॉक्युमेंटेशन झालं, मग त्या ठिकाणी तुमची निवड फिक्स झालेली आहे. त्याच वेळेसला तुम्हाला त्या ठिकाणी नियुक्ती पत्र ज्या वेळेसला मिळणार आहे, नियुक्ती पत्र मिळण्याच्या आधीची प्रक्रिया सगळ्यात आयत्ती आहे, जी की जवळची शाळा कोणाला मिळणार, लांबची शाळा कोणाला मिळणार. म्हणजे पहिल्यांदा तुमचं डॉक्युमेंटेशन झालं, तुमचं सगळं व्हेरीफाय झालं आणि त्या ठिकाणी तुम्ही सर्व डॉक्युमेंटेशन करून तुम्ही सिलेक्ट झालेला आहात.
परंतु सिलेक्ट तुम्ही पुणे जिल्ह्याला झालात, परंतु पुणे जिल्ह्यातला कोणता तालुका तुम्हाला मिळणार, कोणत्या तालुक्यातील कोणतं गाव तुम्हाला मिळणार हे तुमच्या मेरिट वरती ठरतं. कशावरती ठरतं? तुमच्या मेरिट वरती ठरत असतं. हे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला या ठिकाणी मला सांगायचंय. ज्याचे गुण जास्त त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याला आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी प्रत्येक डिस्प्ले केलं जातं. तिथे तुमचे मार्क्स डिस्प्ले केले जातात. तुमच्या गुणांनुसार त्या ठिकाणी तुमची निवड केली जाते. आता एखाद्याला समजा एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर जी भगिनी होती जिने पुणे जिल्ह्यासाठी ट्राय केला होता आणि तिने तुझ्या समोर होता जुन्नर तालुका होता, आंबेगाव होता, खेड तालुका होता आणि असे अनेक तालुके तिच्या समोर होते. आणि आपण जर पाहिलं तर तिला खरं पाहिलं तर ती कोणत्याही तालुक्यामध्ये जाऊ शकत होती, परंतु ती राहायला होती खेड तालुक्यामध्ये, अजूनही आहे. त्यांच्याशी संपर्क करूनच ही माहिती मिळूनच तुम्हाला ऑथेंटिक माहिती देतोय. तर त्या राहायला आहेत खेड तालुक्यामध्ये आणि खेड तालुक्यातल्या असल्यामुळं त्यांनी काय केलं, त्यांनी जुन्नरला प्रेफरन्स दिला नाही, आंबेगावला प्रेफरन्स दिला नाही, त्यांनी खेड तालुक्याला प्रेफरन्स दिला. आता झालं काय की खेड तालुक्यामध्ये फक्त ते एकट्याच होत्या का? नाही. खेड तालुक्यामधल्या त्यांना जवळपास 26 शाळा होत्या. पहा, त्यांना खेड तालुक्यातल्या पण किती शाळा होत्या? 26 शाळा होत्या. आता पहिला मुद्दा येतो तुमच्या मेरिटनुसार. समजा आता त्यांना होते 100 काहीतरी, मला वाटतं 16 का 18 काहीतरी मार्क होते, 116 का 118 काहीतरी मार्क्स आहेत. तर 116 मार्क्स आपण जर पाहिलं, त्यांनी फक्त पुणे जिल्हा पहिल्या फेजला अप्लाय केला होता, म्हणून त्यांची सिलेक्शन पहिल्याच फेजला झालं असतं. पण त्यांनी पुणे जिल्ह्याच्या बाहेरचा जिल्हा दिला नाही, त्यांनी फक्त पुणे जिल्हा दिला होता. त्यांना पुणे जिल्हाच पाहिजे होता. मेरिट त्यांच्यापर्यंत आलं होतं, थांबलं होतं. आणि त्यानंतर त्यांनी विचार जर केला तर पुणे जिल्ह्यासाठीच त्यांना ऍप्लिकेबल कन्व्हर्टेडला त्यांचा नंबर लागला. मग त्यांना 26 शाळा त्या ठिकाणी समोर आल्या. त्या 26 शाळांचा जर विचार केला तर त्या 26 शाळांच्या मार्फत मला वाटतं कन्व्हर्टेड की सेकंड फेज असं काहीतरी एकामध्ये त्यांची निवड झाली. कन्व्हर्टेड मध्ये जर पाहिलं तर त्यांचं सिलेक्शन झालं आणि त्यांना अगदी त्यांच्या घराजवळची शाळा त्या ठिकाणी रिकमेंड झाली. कशाच्या बेसवरती? ओनली मेरिट. आता तुमच्या जवळची शाळा कोणत्या बेसवरती मिळणार आहे? तुमचं मेरिट किती आहे, तुमच्या मार्कांनुसार तुम्हाला तुमच्या जवळची शाळा तुम्ही मागून घ्यायची, तुम्हाला ती शाळा मिळते. तुम्हाला कॉम्पिटिटर असतात. त्या मॅडमच्या पुढे त्यांनी सांगितलं मला, मी त्यांच्याशी म्हणजे ज्या वेळेसला फोनवरती बोललो त्यांनी सांगितलं माझ्या आणि 2 उमेदवार होते, पण त्या 2 उमेदवारांना त्या जागेवरती जायचं नव्हतं. त्यांनी शेजारची शाळा सिलेक्ट केली आणि 2 उमेदवारांना त्या 2 शाळा मिळाल्या आणि तिसरा जो उमेदवार या होत्या यांना एकेलची शाळा मिळाली, म्हणजे जवळच्या शाळा त्यांना मिळाल्या. सांगायचं एवढं होतं की त्यांनी जो प्रेफरन्स दिलेला होता त्यामध्ये त्यांचा 3रा नंबर होता आणि त्यांना 3रा नंबर असल्यामुळं खेड तालुक्यामध्येही त्या 3ऱ्या होत्या. त्याच्यामुळे त्यांना जी पाहिजे ती म्हणजे 26 शाळा त्यांना समोर त्यांची यादी होती. या 26 शाळांपैकी तुम्हाला कोणती शाळा पाहिजे, मग त्यांनी निवडले. असं क्रम लावायचा असतो तुम्हाला, ही मला शाळा पाहिजे, ही शाळा पाहिजे, ही शाळा पाहिजे. आणि एक लक्षात ठेवा, तुम्हाला तुमच्या जवळची शाळा मिळेल. लांबची शाळा सुरुवातीला तुमचं मेरिट जर कमी असेल तुम्हाला कदाचित लांबची शाळा देखील मिळू शकते. कदाचित असं पण होऊ शकतं एखाद्याने प्रयत्नच केला नाही, त्याला घेणं देणंच नाहीये, मला काय जवळची शाळा नकोय, काय नकोय, काय नकोय, जी मिळेल ती मला घ्यायची, तर तुम्हाला कोणतीही शाळा मिळू शकते, काळजी नाही. महत्वाची गोष्ट तुम्हाला पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो, आता जर तुम्हाला भविष्यात तुम्ही समजा आता एखाद्या सिटी टाईप थोड्या म्हणजे शहराच्या ठिकाणी तुम्ही समजा त्या ठिकाणी शाळा तुम्हाला मिळाली आणि काही जणांना अगदी दुर्गम भागातील शाळा मिळाली. एक्झाम्पल खेड तालुक्यातला पुढे आपण जर पाहिलं तर तिकडे भीमाशंकरचा एरिया आहे, तिकडे पुढे घोटवडी आहे, अशी बरीच गावं आहेत. अगदी मावळ भागामध्ये जर पाहिलं तर ढेणी असेल, खरोशी असेल, चिखलगाव असेल, अशी अनेक गावं तिकडं आदिवासी भागामध्ये आहेत. तर म्हणजे वाडाच्या पुढचा भाग तिकडचा संपूर्ण. तर त्या ठिकाणी ते शिक्षक सुरुवातीला जॉईन होतील, पण त्यांना सुद्धा भविष्यामध्ये सिटीमध्ये यायची संधी असते. आणि हे जे सिटीमध्ये लागतील जवळच्या अगदी घराच्या जवळच्या एखाद्या शाळेमध्ये जरी लागला तरी काही वर्ष त्यांना दुर्गम भागात देखील सेवा बजावावी लागते. हे सुद्धा माझ्या झेडपीच्या सर्व शिक्षकांना मला या ठिकाणी सांगायचंय. या संदर्भात तुम्हाला अजून काही तुमच्या मनामध्ये डाऊट असतील तर तुम्हाला ही जवळची शाळा मला मिळेल का, लांबची शाळा मिळेल का, आणि आम्हाला ती शाळा चॉईस करता येते का, असा साधा सिंपल प्रश्न सगळ्यांचा होता.
त्या संदर्भात मी सखोल माहिती घेऊन तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. तुमचं काम या भरतीमध्ये व्हावं आणि तुम्हाला तुमच्या घराजवळची शाळा मिळावी यासाठी खूप खूप अशा शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.